विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आणि आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरमधील प्रकरण क्रमांक 3 घटनात्मक विकास या प्रकरणातील शेवटचा घटक भारतीय संविधान निर्मिती याबद्दल आज माहिती पाहणार आहोत. तर घटनात्मक विकास या आपल्या प्रकरणामध्ये 1858चा कायदा, 1909चा कायदा, त्याच्यानंतर 1919चा कायदा, त्यानंतर 1935चा कायदा आणि भारतीय संविधान निर्मिती या प्रकरणातील घटकाची माहिती पाहत असताना जी भारतीय संविधान निर्माण होण्यासाठी ज्या घटनात्मक बाबी ब्रिटिश शासनाने अगोदर दिल्या होत्या त्या आधारेच भारताचं एक स्वतंत्र संविधान निर्माण करण्याची जी भूमिका ही भारतीयांच्या मनामध्ये होती. त्यानुसार भारतीय राज्यघटना तयार करण्यापासून म्हणजेच सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या ज्या राजकीय घडामोडी किंवा जी प्रक्रिया याबद्दलची माहिती आज आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तर भारतीय राज्यघटना त्यालाच जी संविधान सभा किंवा संविधान सभा हे एक प्रजातंत्राचं एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणून ओळखली जात होती आणि घटना बनवणाऱ्या सभेला संविधान सभा असं म्हटलं गेलं. आणि यामध्ये प्रतिनिधात म्हणजे जी संस्था जर तत्कालीन स्थितीमध्ये संविधानात बदल करण्यासाठी किंवा नवीन नाविन्यपूर्ण बाबी त्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी एक सभा आयोजित केली गेली आणि त्याद्वारे संविधान सभेची निर्मिती ही होण्यास प्रारंभ झाली. आता या संविधान सभेच्या निर्मिती अगोदर काही त्या संविधान सभे जी भारतीय राज्यघटना निर्मिती होण्या अगोदरची पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे. तर भारतीय राज्यघटना निर्मिती होण्यापूर्वीची पार्श्वभूमी किंवा त्या अगोदर ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यावरही आपण माहिती पाहणं आवश्यक आहे. तर सर्वप्रथम संविधान सभेची जी मागणी होती ही राष्ट्रसभेची मागणी होती आणि या संविधान सभेच्या मागणीमध्ये राष्ट्रसभेची तर मागणी होतीच, त्याचबरोबर लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्वप्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी सायमन कमिशन समोर ठेवली होती. आणि त्याचबरोबर सर्वप्रथम महात्मा गांधी यांनी 1929 मध्ये भारतीय घटना भारतीयांच्या विचारानुसार किंवा भारतीयांच्या तत्वानुसार निर्मिती झाली पाहिजे अशा प्रकारचं मत 1929ला मांडलं. त्याचबरोबर 1924ला जे पंडित मोतीलाल नेहरू यांनी ब्रिटिश शासनास जी संविधान सभेची मागणी केली की संविधान निर्मितीसाठी जी सभा आयोजित केली जावी ही मागणी केली होती. त्याचबरोबर 1934ला काँग्रेसने संविधान सभा निर्मितीची वेळ आल्यास सर्व भारतीय लोक एकत्र येऊन भारतीय संविधान बनवण्यासाठी तयार आहेत किंवा एक सकारात्मक बाजू दाखवण्याचं काम केलं होतं. त्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये 1936 ते 1939च्या कालखंडामध्ये राष्ट्रसभेच्या अधिवेशनामध्ये किंवा प्रस्तावामध्ये संविधान सभेची मागणी पुन्हा एकदा एक पुनरावृत्ती झाली, म्हणजे पुन्हा मागणी प्रारंभ झाला आणि तत्कालीन स्थितीमध्ये ऑगस्ट 1940ला ब्रिटिश शासनाने भारतीयांच्या मागणीचा विचार करून भारतीय घटना भारतीय लोक किंवा जे राजकारणी लोक आहेत किंवा भारतातले जे नेते मंडळी आहेत ते पूर्ण एकत्र येऊन भारतीय राज्यघटना बनवतील अशा प्रकारचे स्पष्ट वक्तव्य हे ऑगस्ट 1940ला ब्रिटिशांनी केलं. तत्कालीन स्थितीमध्ये जी घटना समितीची कल्पना ही कल्पना तत्कालीन स्थितीमध्ये 1946ला त्रिमंत्रीय मंत्रिमंडळाच्या योजनेत भारतीय घटना सभेचा प्रस्ताव वास्तविक स्वरूपात मान्य करण्यात आला की 1946ला भारतीय संविधान निर्मितीसाठी त्याला मान्यता देण्यात आली आणि कॅबिनेट मिशननुसार
प्रांतीय परिषदेच्या सदस्यामार्फत जे अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून आलेले सदस्य हे घटना समितीमध्ये त्यांची निवड करण्यात आली आणि अशा प्रकारे घटना समिती किंवा घटना निर्मिती होण्याच्या अगोदरची एक पार्श्वभूमी निर्माण झाली होती. आणि या 1946च्या ज्या कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजनेनुसार घटना परिषद निवडून येऊन किंवा निवडून आलेले जे सदस्य होते ते घटना समितीसाठी त्यांची निवड करण्यात आली. यावेळेस एक निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जवळपास 211 सदस्य हे निवडले गेले. मुस्लिम लीगचे 73 सदस्य हे निवडले गेले आणि घटना समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये घटना समितीची जी पहिली बैठक हे दिल्ली या ठिकाणी 9 डिसेंबर 1946 मध्ये सुरू झाली आणि या अधिवेशनाला जवळपास 207 सदस्य हजर होते किंवा उपस्थित होते. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे या 9 डिसेंबर 1946च्या ज्या काही घटना समितीच्या अधिवेशनाचे किंवा घटना समितीचे अध्यक्ष त्याला तात्पुरते स्वरूपात किंवा तात्पुरते अध्यक्ष म्हणून त्यांना निवडण्यात आलं. आणि त्याचबरोबर या समितीमध्ये प्रमुख जे सदस्य होते त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, त्याचबरोबर गोपाल स्वामी अयंगार, अब्दुल गफार खान, के.एम. मुन्सी आणि पुरुषोत्तम दास टंडन, त्याचबरोबर टी कृष्णमाचारी, अलादी कृष्णस्वामी अय्यर, के.टी. शहा, त्याचबरोबर आचार्य कृपलानी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राधाकृष्णन, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी, डॉक्टर जयशंकर इत्यादी व्यक्ती ही तत्कालीन स्थितीमध्ये 9 डिसेंबर 1946च्या पहिल्या घटना समितीच्या जे काही बैठक झाली त्या बैठकीचे अध्यक्ष हे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते आणि ती घटना समिती नेमण्यात आली. याच परिषदेनंतर पुढची परिषद ती 11 डिसेंबर 1946, 9 डिसेंबरची झाल्यानंतर 11 डिसेंबरला पुन्हा एकदा जी काही राज्यघटनेसाठी निर्मितीसाठी जी घटना समिती जी समिती नेमण्यात आली होती त्यामध्ये 11 डिसेंबर 1946ला राज्यघटना समितीचे कायमचे अध्यक्ष म्हणून म्हणजे राज्यघटना ज्यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण केली जाणार होती ते अध्यक्ष म्हणजेच राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती ही 11 डिसेंबर 1946ला करण्यात आली आणि घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर एच.सी. मुखर्जी यांची नेमणूक करण्यात आली. त्याचबरोबर या घटना समितीचे जे सल्लागार किंवा जे काही महत्त्वपूर्ण बाबी माहिती देण्याचं काम ज्यांनी करण्यात सुरुवात केली होती त्यामध्ये डॉक्टर बी.एन. राव हे होते. आणि या बैठकीत घटना परिषदेचे जे काही ध्येय किंवा उद्दिष्टाचा ठराव हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला आणि तो 22 जानेवारी 1947 रोजी तो मंजूर झाला आणि घटना समितीचे एकूण 11 अधिवेशन झाली आणि त्या अधिवेशनामध्ये जवळपास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालखंड हा अधिवेशनाचा किंवा तिची बैठकीमध्ये वेळ लागला. आता या घटना समितीच्या रचनेचा जर विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये सर्वप्रथम फाळणीपूर्व म्हणजे संविधान सभेमध्ये फाळणीच्या अगोदर जवळपास 289 सदस्य होते. पण पाकिस्तानच्या अस्तित्वानंतर म्हणजे पाकिस्तान निर्मितीनंतर ती 310 पर्यंत सदस्य संख्या आली. म्हणजेच पाकिस्तानची वेगळी विभागणी झाल्यानंतर 310 सदस्य संविधान सभेत होते. त्यामध्ये भारतीय संघराज्यात म्हणजे भारताचं जे संघराज्य एकत्र राज्य असणाऱ्या संघराज्यात संस्थानिकांचेही प्रतिनिधी संविधान सभेमध्ये होते. जे संस्थानिक होते किंवा राजे होते त्यांचेही सदस्य काही होते. म्हणजेच भारतीय संघराज्यात समाविष्ट संस्थानिकांचेही प्रतिनिधित्व हे संविधान सभेमध्ये असल्यामुळे
भारतातल्या विविध घटक किंवा वेगवेगळ्या भागातील संस्थानिक हे भारतीय संघराज्यामध्ये समाविष्ट झाले होते. म्हणजेच 389 सदस्यापैकी 296 सदस्य ब्रिटिश इंडियातून निवडले गेले आणि अशा प्रकारे जे काही संविधान निर्मितीची जी प्रक्रिया सुरू झाली. आता त्यामध्ये जी घटना समिती रचली गेली ती म्हणजेच 1946 मध्ये घटना समितीच्या सदस्याची संख्या ही 389 होती. त्यापैकी 93 सदस्य हे संस्थानिकांचे होते आणि 296 सदस्य हे ब्रिटिश भारतीय प्रतिनिधी म्हणून नेमलं गेलं. त्यामध्ये 208 राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी. अशा प्रकारची एक घटना समिती निर्माण झाली. आता या घटना समितीमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये निर्माण झाल्यानंतर पुढची एक समिती म्हणजेच घटना समितीची लाच एक मसुदा समिती म्हणतात आणि घटना परिषदेमार्फत किंवा राज्यघटनाचा मसुदा तयार करण्यासाठी घटना समिती तयार झाली, पण मसुदा म्हणजे लिखित स्वरूपात किंवा घटना ज्या ज्या तरतुदी घटना समितीमध्ये केल्या गेल्या ते लिखित स्वरूपात मांडण्यासाठी म्हणून एक मसुदा समिती, त्यालाच घटना समिती म्हणून म्हटलं जातं, त्याची निर्मिती करण्यात आली किंवा ती स्थापन करण्यात आली. आणि 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या समितीचे सदस्य म्हणून के.एम. मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, बी.एन. राव, त्याच्यानंतर मोहम्मद सादुल्ला, फी.टी. कृष्णमाचारी, श्री एन. माधव, त्याचबरोबर श्री जुगल किशोर खन्ना आणि श्री केवल कृष्ण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मसुदा समितीचे सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली. आणि या सर्वांच्या विचाराने किंवा त्यांच्या मतानुसार घटना निर्मिती किंवा घटना लिखित स्वरूपात मांडण्यास सुरुवात झाली. आणि या समितीच्या पहिल्या बैठकीचे म्हणजेच ऑगस्ट 1947 पासून प्रत्यक्ष लेखन सुरू झालं, म्हणजे लिखाण सुरू झालं आणि मसुदा पूर्ण होईपर्यंत एकूण 141 दिवस कालावधी लागला. त्यामध्ये सर बी.एन. राव यांनी प्रथम घटनेचा एक कच्चा मसुदा तयार केला आणि ते तयार करून घटना परिषदेसमोर म्हणजे घटना निर्मिती झाल्यानंतरची परिषद त्यावर विचार विनिमय करण्यासाठी ठेवला गेला. आणि या राज्यघटनेचा मसुदा ही 26 फेब्रुवारी 1948 ला प्रसिद्ध केला गेला आणि त्यामध्ये 315 कलमे व 8 परिशिष्ट हे होते. मग ही घटना समितीने कृती किंवा पूर्णपणे तयार केलेली जी काही मसुदा हा घटना परिषदेसमोर ठेवला गेला, तो मान्यही करण्यात आला. पुढे नव्या राज्यघटनेला मान्यता देण्यात आली, म्हणजे त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यासाठी म्हणून ठेवण्यात आलं. आणि या घटना समितीमध्ये नव्या राज्यघटनेला मान्यता कशा स्वरूपात दिलं त्यावरही चर्चा करणं आवश्यक आहे. तर जी घटना समितीत घटनेच्या मसुद्याचे 3 वेळा वाचन करण्यात आलं आणि हे वाचन सखोल व सविस्तर त्यावर चर्चा करण्यात आली आणि या चर्चेअंती ज्या काही सुधारणा होत्या त्या सुधारणा सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आणि शेवटी 26 नोव्हेंबर 1949 रोजी नवी एक राज्यघटना जी मंजूर करण्यात आली आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी अध्यक्ष म्हणून त्यावर स्वाक्षरी केली आणि 26 जानेवारी 1950 पासून ती अंमलात आणली गेली. म्हणजे कायम स्वरूपाच्या घटनेच्या मसुद्यामध्ये जवळपास 22 प्रकरणे, 395 कलमे आणि 9 परिशिष्ट अशा प्रकारची रचना ही तत्कालीन स्थितीमध्ये करण्यात आली. म्हणजेच जी तत्कालीन स्थितीमध्ये घटना समिती निर्माण केली गेली त्या बाबीची माहिती आता आपण पाहिली. त्यापुढे जाऊन आपण पाहणं आवश्यक आहे की या ज्या संविधान सभा, या संविधान सभेमध्ये जवळपास जे स्त्रियांचा सहभाग होता तो म्हणजेच श्रीमती सरोजिनी नायडू,
श्रीमती हंसा मेहता व श्रीमती दुर्गाबाई देशमुख ह्या संविधान सभेमध्ये सदस्य म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्याचबरोबर या संविधान सभेचे जे काही सदस्य होते त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी, त्याचबरोबर के.एम. मुन्शी, आचार्य कृपलानी, टी कृष्णमाचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी, पंडित हृदयनाथ कुंजरू, श्री अयंगार आणि त्यानंतर सर अय्यर, प्रोफेसर के.टी. शहा आणि डॉक्टर बी.आर. आंबेडकर हे संविधान सभा सदस्य आणि ह्या अशा प्रकारचे होते. ज्या पद्धतीने 9 डिसेंबर 1946ला पहिली सभा झाली, त्याच्यानंतर 11 डिसेंबर 1946ला सभा झाली आणि त्यामध्ये राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे स्थायी सदस्य म्हणजेच पूर्ण काळासाठी सदस्य नेमण्यात आलं होतं. सर्वप्रथम सच्चिदानंद सिन्हा यांना नेमलं गेलं, पण ते प्रभारी म्हणजे काही काळापुरतेच होते. शेवटी जी घटना निर्मिती किंवा आराखडा तयार करण्यासाठी 29 ऑगस्ट 1947ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची प्रारूप समिती, त्यालाच मसुदा समितीसुद्धा म्हटलं जातं, आणि त्यातूनच घटना समिती निर्माण झाली किंवा घटना निर्मितीस प्रारंभ झाला. आणि या संविधान सभेपुढे जवळपास 7,535 संशोधन प्रस्तावापैकी जवळपास 2,437 प्रस्ताव चर्चा होऊन 26 नोव्हेंबर 1949ला ती मान्यता मिळाली आणि भारतीयांसाठी 26 जानेवारी 1950ला जी भारतीय राज्यघटना ही तत्कालीन स्थितीमध्ये लागू करण्यात आली. आता ही भारतीय राज्यघटना किंवा जी तयार करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस म्हणजेच 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 ही घटना समितीचे कार्य करण्यासाठी एवढा वेळ लागला आणि भारतीय घटनेचा प्रारंभ हा 26 जानेवारी 1950ला करण्यात आला. आता या घटना निर्मितीचे 2 टप्पे मानले जातात. पहिला टप्पा हा 9 जुलै 1946 ते 14 ऑगस्ट 1947 आणि दुसरा टप्पा 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1949. म्हणजेच स्वराज्याची पूर्ण मागणी 26 जानेवारीला करण्यात आली असल्यामुळे 26 जानेवारी हा महत्त्वपूर्ण जी बाब मानली गेली आणि त्यानुसार घटना समिती प्रत्यक्षात अंमलात आणली गेली. आता या घटना निर्मितीचा जे काही एकूण खर्च 63,96,729 रुपये एवढा खर्च तत्कालीन स्थितीमध्ये मांडला गेला आणि ही घटना समितीसाठी जी घटना मसुदा समितीने जी काही 11 अधिवेशन घेतले, 165 दिवस त्यावर कार्य केलं. त्याचबरोबर जे काही भारतीय राज्यघटनेचे जे काही 995 कलमे 22 प्रकरणामध्ये विभक्त करण्यात आले आणि ही राज्यघटना भारतामध्ये अंमलात आणली गेली आणि त्यावेळेस जे भारतीय राज्यघटनेचे काही वैशिष्ट्ये किंवा वैशिष्ट्यपूर्ण बाबी या भारतीय राज्यघटनामध्ये समाविष्ट करण्यात आल्या. त्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये भारतीय राज्यघटना यांचा मुख्य आधार हा 7-8 बाबी या महत्त्वपूर्ण मानल्या गेल्या. त्याच्यामध्ये केंद्र व प्रांत म्हणजे 1935चा जो कायदा होता त्याच्यातून केंद्र आणि प्रांतचा संबंध आणि त्याचे नियम किंवा जे कायदे होते ते भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात केले गेले किंवा घेतले गेले. त्याच्यानंतर ब्रिटिशांची राज्यघटना याच्यामधील संसदीय प्रणाली ही भारतीय संविधानामध्ये घेण्यात आली. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार हे भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आले आणि कॅनडाच्या राज्यघटनेमधून जे फेडरेशन किंवा युनियन म्हणून ओळखलं जाणारं बाब ही घेतली गेली आणि ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून समवर्ती सूची घेतली गेली. आयर्लंडच्या राज्यघटनेतून राष्ट्रपतीचे निर्वाचन किंवा राष्ट्रपतीची निवड याबाबतची जे काही नियम असतील ते घेतलं गेलं. जपानच्या राज्यघटनेतून व्यक्तिगत स्वातंत्र्याची जी बाब ती घेतली गेली आणि दक्षिण आफ्रिकेची राज्यघटनेतून राज्यघटनेमध्ये संशोधन करायचं, त्याच्यात बदल करायचं म्हणजे परिवर्तन करणे किंवा संशोधन करण्याची बाब
ही दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून घेण्यात आली. म्हणजे जी भारतीय राज्यघटना निर्माण झाली ही राज्यघटना प्रदीर्घ काळामध्ये निर्माण झालेली राज्यघटना होती. त्यामुळे या राज्यघटनेमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये वेगवेगळ्या बाबी घेतल्यात आल्या. त्यालाच आपण भारतीय राज्यघटनेने विविध देशाच्या राज्यघटनेतून ज्या बाबी घेतल्या ते मांडताना तत्कालीन स्थितीमध्ये अन्य काही बाबी म्हणजेच इंग्लंडच्या घटनेतून आपण ती लोकशाही शासन प्रणाली आता जी आपण बाबी पाहिल्या ती आपण ढोबळमानाने म्हणजे जे तत्वनिष्ठ पद्धतीने घेतलेल्या बाबी आता इंग्लंडच्या राज्यघटनेतून काय घेतलं तर लोकशाही शासन प्रणाली किंवा कायद्याचे राज्य हे आपण घेतलं होतं. आणि फ्रेंच आणि अमेरिकन घटकातून जे मूलभूत हक्क स्वातंत्र्य समता बंधुता अशा प्रकारचं घेतलं. आयर्लंडच्या घटनेतून मार्गदर्शक तत्व घेतलं. रशियाच्या घटनेतून मूलभूत कर्तव्य समाजवाद. अमेरिकन राज्यघटनेतून संघराज्य असेल न्यायालयाची प्रक्रिया हे घेतलं. दक्षिण आफ्रिकेच्या मधून घटना दुरुस्ती कशी होती करायची ते घेतलं. जर्मनीच्या राज्यघटनेतून आणीबाणीचे तत्व असेल या बाबी. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून समवर्ती सूची. या सर्व बाबी तत्कालीन स्थितीमध्ये भारतीय राज्यघटना ही सर्वात मोठी राज्यघटना म्हणून नावारूपाला येण्यास प्रारंभ झाला. आता या भारतीय राज्यघटनाचे जे वैशिष्ट्य होते ते वैशिष्ट्ये आढळून येतात. त्यामध्ये भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याच्यामध्ये 395 कलम त्याच्यानंतर अशा प्रकार 395 कलम 22 भाग जे काही प्रकरणामध्ये अशा प्रकारची ही राज्यघटना निर्माण झाल्यानंतर भारतामध्ये त्याचं प्रत्यक्ष अंमल होण्यास प्रारंभ झाला 26 जानेवारी 1950ला. पण या राज्यघटनेमध्ये ज्या बाबी होत्या त्या महत्त्वपूर्ण बाबी त्या समजून घेणं आवश्यक आहे. आता महत्त्वपूर्ण बाबी कोणत्या होत्या तर भारतीय राज्यघटना ही सार्वभौम देणारी घटना होती. म्हणजे सर्वांना समान अधिकार देणारी ही राज्यघटना. त्याचबरोबर घटनेनुसार भारताचा राष्ट्रीय धर्म निरपेक्ष म्हणजे कोणत्याही धर्माला स्थान नाही म्हणजे सर्व धर्म समान मानणारी राष्ट्रीय धर्म निधर्म म्हणून ही राज्यघटनाची वैशिष्ट्ये समजली गेली. त्याचबरोबर भारतीय जे घटनेचे स्वरूप संघराज्यात्मक ठरवलं गेलं. त्यामध्ये 28 जे काही संघराज्य 7 केंद्रशासित प्रदेश अशा प्रकारचा सध्या भारतामध्ये जे 28 घटक राज्य त्याच्यानंतर 7 केंद्रशासित प्रदेश अशा प्रकारची विभागणी झाली. त्याचबरोबर मूलभूत हक्कांचा स्वीकार करणारी घटना म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय अशा प्रकारची वेगवेगळ्या बाबीचा अधिकार भारतीयांना देण्यात आला. भारतीयांचं मूलभूत कर्तव्य या बाबी समाविष्ट होत्या. मार्गदर्शक तत्व या बाबी होत्या. स्वतंत्र व न्यायपालिका किंवा न्यायव्यवस्थेची रचना या बाबी. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार किंवा नागरिकत्वाचा अधिकार देण्यात आला. प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. त्याचबरोबर मागासलेल्या भागामध्ये किंवा जाती जमातींना संरक्षण देणं त्यांचं संरक्षण करणं किंवा त्यांना त्यांच्या बाबीमध्ये सुधारणा घडवून आणणं. जे अल्पसंख्याक समाज आहे त्या समाजांचं हित साध्य करणे किंवा हिताची रक्षा करणं. आणि आपली जी राज्यघटना ही अंशतः परिवर्तन म्हणजे काही बाब निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये बदल करता येईल आणि जी बाब महत्त्वपूर्ण आहे ती तशीच ठेवली जाईल अशा प्रकारची अंशतः परिवर्तन व अंशतः अपरिवर्तनशील अशी राज्यघटना ही भारतासाठी लागू करण्यात आली. आता ह्या भारतीय राज्यघटनेमुळे म्हणजेच ब्रिटिश कालखंडातील जे घटनात्मक विकास झाला त्यामध्ये 1909चा मोर्ले विंटो सुधारणा कायदा, 1900 जे काही तत्कालीन स्थितीमध्ये 1909चा मोर्ले विंटो सुधारणा कायदा, 1919चा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आणि 1935चा कायदा या तीनही कायद्याच्या आधारे तत्कालीन स्थितीमध्ये जे कायदे दिले गेले त्या बाबीचा घटनात्मक विकासामध्ये किंवा महत्त्वपूर्ण बाब म्हणून ओळखली जाते. 1935च्या ज्या काळामध्ये जी राज्यघटना अस्तित्वात आली त्यामध्ये भारतीय गणराज्य आणि ब्रिटिश काळातील घटनात्मक विकास यात अनेक साम्य आढळून येते. परंतु भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेताना
हे मागे जे ब्रिटिश शासकाने दिलेले जे काही कायदे किंवा जे काही घटनात्मक बाबी यावर विचार करण्यात आला, ज्यामध्ये 1909चा जे कायदा प्रांतीय व केंद्रीय कायदे मंडळामध्ये सदस्य संख्या वाढवून भारतीय लोकांचं प्रतिनिधित्व वाढलं गेलं. म्हणजेच कौन्सिलच्या सदस्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असेल तो प्रथम हा 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यामुळे मिळाला. त्याचबरोबर प्रांतीय संसदीय विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. म्हणजे भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी जबाबदार संसद प्रणालीचा पुरस्कार हा 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने झाला. त्याच्यानंतर नंबर 2चा कायदा होता तो 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. आता या कायद्याने द्विदल शासन पद्धती आपल्याला दिली होती आणि काही प्रशासकीय विषय जे राज्यातील प्रतिनिधी असतील त्यांच्याकडे सरकारने सोपवले. त्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यातील जी प्रशासकीय कामाची वाटणी किंवा विभागणी करण्यात आली. त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे केंद्र व राज्य अशा प्रकारचे सरकार स्थापन झाल्यामुळे प्रशासकीय कार्याचे विषय 3 अलग बनवले गेले. त्यामुळे त्या बाब सुद्धा भारतीय राज्यघटनेसाठी पोषक ठरली गेली. त्याच्यानंतर जो नेहरू अहवालानुसार प्रशासनावर कायदेमंडळावर नियंत्रण, संसदेचे सार्वभौम असेल किंवा द्विग्रही कायदेमंडळ असेल इत्यादी बाबीच्या तरतुदी तत्कालीन स्थितीमध्ये आजच्या भारतीय राज्यघटनेमध्ये आढळून येतात. त्याचबरोबर काँग्रेसने जी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार असतील, जातीभेदाचं निर्मूलन करणं, धार्मिक स्वातंत्र्य द्या, समता, प्रादेशिक स्वायत्तता, त्याच्यानंतर भाषावार किंवा भाषेच्या आधारावर प्रांताची रचना, वेठबिगाऱ्याची पद्धती बंद करणे किंवा कामाच्या ठिकाणी जे काही आरोग्याचं वातावरण असलं पाहिजे अशा बाबी तत्कालीन स्थितीमध्ये ज्या मांडल्या गेल्या होत्या त्याच बाबी तत्कालीन स्थितीमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये पुन्हा भारतीयांनी मांडले आणि ते समाविष्ट करण्यात आलं. आणि शेवटी 1935चा जो कायदा होता त्या कायद्यामध्ये केंद्र आणि राज्यातील जे प्रशासकीय कार्याचं वाटप असेल, विधिमंडळात संसदीय जबाबदारीची तत्व असतील या बाबी, त्याचबरोबर प्रशासकीय चौकट, त्यामध्ये असणारे अधिकार किंवा 1950च्या या राज्यघटनेमध्ये ज्या प्रशासनामधील चौकट तयार करण्यात आलेली दिसून येते. म्हणजेच जे घटनात्मक विकास ब्रिटिश शासनाने भारताला दिले ते स्वातंत्र्योत्तर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करताना अधिक महत्त्वपूर्ण ठरली गेली. त्यामुळेच भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वात मोठी राज्यघटना, विस्तृत राज्यघटना आणि प्रगल्भ अशी राज्यघटना म्हणून नावारूपाला आली. अशा प्रकारची ही भारतीय राज्यघटना तत्कालीन स्थितीमध्ये 26 जानेवारी 1950ला भारतातील लोकांनी ती मान्य केली आणि ती राज्यघटना ही भारतीयांसाठी एक न्यायप्रणीत किंवा भारतीयांसाठी एक सनदशीर मार्गाने चालणारी राज्यघटना ठरली. आता आत्तापर्यंत जो भाग आपण पाहिला तो भाग म्हणजेच BA तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आणि आपला पेपर आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947. आता या आपल्या ह्या पेपरमध्ये एकूण जवळपास 4 प्रकरण आहेत. त्यामधील जो तिसरं प्रकरण जे घटनात्मक विकास या प्रकरणाला माहिती पाहिली. त्यामध्ये ज्या प्रमुख 4-5 कायदे होते त्यामध्ये 1858चा जो कायदा ब्रिटिश शासनाने दिला होता, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये दिला होता, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919ला दिला होता आणि त्यानंतर 1935चा कायदा जो भारत सरकारचा कायदा म्हणून ओळखला जातो तो दिला गेला. आणि भारतीयांसाठी ज्या 1929 पासून स्वतंत्र राज्यघटना भारतीयांसाठी असावी असा जो ठराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या व्यासपीठावर मांडला गेला तो प्रत्यक्षात निर्मिती करण्यासाठी कालखंड किंवा भारतीयांसाठी राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना मंजूर केली गेली आणि राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली शेवटी त्यावर स्वाक्षरी केल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी ती प्रत्यक्ष अंमलात आणली गेली आणि त्यानुसार भारतीय जे काही शासन व्यवस्था ही पुढे वाढण्यास प्रारंभ झाली.
म्हणजेच जी घटनात्मक बाबी आपण आतापर्यंत पाहिल्या त्या सर्व बाबीचा परिणाम किंवा त्या बाबी भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आला, याबद्दलची माहिती पूर्णपणे पाहिली. उद्याच्या पिरियडमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 शिक्षण आणि वृत्तपत्र या प्रकरण क्रमांक 4 ची माहिती पाहणार आहोत.